कोर्टात झालेलं आहे। कारण याच्यामध्ये जे अलिगेशन केले गेले याच्यामध्ये शेड्यूल ऑफ जे ऑफेन्सेस आहे याच्यामध्ये पीएमएलए मध्ये हे बसत नाहीत। आमच्यावर नोटीस पीएमएलएच्या अंतर्गत आली आणि हा जो ऑफेन्स इथं सांगितलेला तो कुठेही आमच्या या केसचा पीएमएलए मध्ये बसत नाही। आणि हा जो दुसरा कारखाना आहे त्याच्या खूप खोलात जर तुम्हाला जायचं असेल तर बरंच काही तुम्हा सर्वांना मिळेल। ह्याच्यात आपल्याला त्याच्यावर बोलून काय करणार नाही। दुसरं ह्याच्यामध्ये आणि आमच्या इतर लोकांमध्ये जो फरक आहे, बारामती ॲग्रो एकच कंपनी, बारामती ॲग्रोमध्ये दुसरे कोणी इन्व्हेस्टर आहेत का? नाही। बारामती ॲग्रोमध्ये काळा पैसा लपून छपून कुठेतरी कोणाच्या तरी अकाउंटमध्ये टाकून हा बारामती ॲग्रोमध्ये आलाय का? अजिबात आलेला नाही। डमी कंपनीचा वापर केलाय का? अजिबात केलेला नाही। बारामती ॲग्रोमध्ये जो सर्व पैसा आहे तो घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, बँकेचा पैसा आहे। त्याच्यामध्ये कुठेही ब्लॅक मनी ज्याला आपण म्हणतो, काळा पैसा ज्याला म्हणतो, जो दुसऱ्याचा पैसा असतो तो फिरून आणला जातो, तसं कुठेही याच्यामध्ये दिलेलं नाही, जे कदाचित बाकीच्या कंपनीमध्ये असू शकतो। आणि त्यांना तसं आज अडचणीचं नाही, कारण का त्या बाकीच्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते सर्व आता भाजप बरोबर गेलेले आहेत। याबद्दल मी खूप खोलात तरी जाणार नाही दुसऱ्या कंपनीचं, कारण मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला काही वाटत नाही। ह्याच्यामध्ये एक नाबार्डची एन्क्वायरी झाली होती 2009-10 याच एमएससी केसच्या बाबतीत। आता महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा हा विषय आहे। याच्यात असं ॲलिगेशन केलं गेलं होतं की तिथं असणारे डायरेक्टर, ज्याच्यामध्ये मोठे मोठे नेते आणि बरेच लोकांची नावं आहेत, त्यांनी एकत्रित बसून एक सर्कल तयार केलं आणि हे सगळे जे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे कारखाने आहेत ते स्वस्तात मित्रांना नाही तर कुटुंबाला दिले, असं ॲलिगेशन हे या केसमध्ये सुरेंद्र अरोरानी केलेलं आहे। आता या डायरेक्टरमध्ये रोहित पवार कुठेही नाही। तसंच एक तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या की ह्याच्यामध्ये कुठेही डायरेक्टर असताना कन्नडला विकलं गेलं नाही। ॲडमिनिस्ट्रेटर 7/5/2011 ला 2 IAS अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटर तिथं आले, आरबीआयने तिथं नियुक्त केले। ॲडमिनिस्ट्रेटर